डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस नाईट व्ह्यू. वा सुंदर. हे बघा फोल्डेबल डोर आहे याचा. हे बघा हे असं आपण पुश केल्यावरती एक्सप्रेस लाईन, आत्माराम, भारत बँक. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रवास माझ्यासाठी आहे खास, कारण पहिल्यांदाच आज मी प्रवास करणार आहे वॉल्वो 9600S या बसने. बोरिवली ते बँगलोर एकूण 1100 किलोमीटरचा प्रवास. डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस वॉल्वो 9600S AC स्लीपर बस विथ टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटीवाल्या बसने. डॉल्फिन ट्रॅव्हल्स हे भारतातील एक मोठे ऑपरेटर आहेत. अनेक राज्यात यांचे बसेस डेली प्रवास करतात. त्यांच्याकडे प्रीमियम AC, नॉन AC, AC स्लीपर, नॉन AC स्लीपर, वॉल्वो 9600S, टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटीवाल्या बसेस, सर्व प्रकारचे बसेस डॉल्फिन ट्रॅव्हल्सकडे उपलब्ध आहेत. तसंच मित्रांनो, तुम्हाला या ब्लॉगमध्ये देखील बसची सर्व्हिस कशी आहे, बसमधील ॲम्युनिटीज आणि मुख्य म्हणजे जर्नी, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आज मी बस धरणार आहे ते ठिकाण म्हणजे डॉन बॉस्को पार्किंग, बोरिवली वेस्ट. तिथेच आपल्या डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस वॉल्वो 9600S गावणार असा. तर तिथूनच आपण बोर्ड करणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास करूया मुंबई बोरिवली ते बँगलोर, द सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया. तर आता आपण आहोत डॉन बॉस्को पार्किंग आणि इथेच बघा आपल्या डॉल्फिनची ही ट्रॅव्हल हाऊस वॉल्वो बस गावलेली असा. तर इथे बघा भरपूर सारे ना वॉल्वो बसेस आहेत. हे बघा राजरतन आहे, शामोली आहे, त्यानंतर इंटरस्टेट इंटरसिटी ट्रॅव्हल करणारे लक्झरी बसेस आहेत. इथे बघा झिंग बस प्लस, त्यानंतर भरपूर सारे बसेस आहेत. 11:37 आणि आता आपली गाडी पार्किंगतून निघणार आहे. तर बघा रेडी झालेली आहे. तर पार्किंगतून निघून डायरेक्ट नॅशनल पार्क. ही बघा आपली मल्टी एक्सेल. वा किती सुंदर दिसते गाडी. वाव एक नंबर. 15.5 मीटर. हे बघा डॉल्फिन बॅचिंग 9600S. MP41 ZB0081. सर पानी का बॉटल. अच्छा पानी देते हो? हाँ सर. फ्री ऑफ कॉस्ट? हाँ फ्री. डॉल्फिन ट्रैवल में सब हाँ, पैसेंजर को एक सब. पानी का बाटली मिलता ही है. चलो थँक्यू. वेलकम सर. क्लिअरची पाण्याची बाटली दिली आहे. सर्व पॅसेंजरला एक बॉटल डॉल्फिनवाले देतातच. तर आजचा आपला प्रवास अशा सुंदर वॉल्वोनी होणार आहे बोरिवली ते बँगलोर. हे बघा फ्लॅग्स बघूया आपण. हे बघा मुंबई टू बँगलोर डॉल्फिन. गाडीचं कॅबिन बघा किती मोठं आहे. इथे बघा वॉल्वो कंपनीची लोगो, त्यानंतर गाडी नंबर असणार आहे MP41 ZB0081 आणि बघा वॉल्वोचे लाईट्स. तर मस्त एकदम ना ह्यूज लुक आहे, कॅबिन लुक भारी वाटतं बघा. बसचा साईड लुक बघा. वाव 15.5 मीटरची बस आहे. त्यात बघा यांची वेबसाईट आहे www.dolphinbus.in. सर्व ग्लासेस बघा, एमर्जन्सी एक्झिट आहे, त्यानंतर डॉल्फिनची बॅचिंग. आणि डॉल्फिन नसतील तर मजाच नाही. हे बघा डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस. एंट्रीला पण आहे ना एमर्जन्सी बटन आहे आणि सर्व ग्लासेस बघा, एमर्जन्सी एक्झिट. मस्त बघा किती भारी वाटतं आहे. 9600S आणि कलर व्हाईट कलर, एकदम प्रीमियम कलर. बॅकसाईडचा व्ह्यू बघा. बॅकसाईडचा व्ह्यू व्हाईट कलर आहे, डिसेंट कलर. त्यानंतर B8R मॉडल 9600S डॉल्फिन बस. कॉन्टॅक्ट नंबर वॉल्वो डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस. तर असं आहे मित्रांनो बॅकसाईडचा व्ह्यू. इंटिरियर बघूया. इंटिरियर तर हे बघा इथे ना एमर्जन्सी स्विचेस आहेत.
हा जो मेन दरवाजा असतो ना जिथे आपण एंट्री करतो त्यासाठी पण एमर्जन्सी स्विचेस दिलेले आहेत. आत शिरल्यावरती बघा इथे को ड्रायव्हरला बसण्यासाठी कम्फर्टेबल सीट आहे. त्यानंतर बघा कॅबिनमध्ये पण फायर एक्स्टिंग्विशर आहे जे की एमर्जन्सी इक्विपमेंट आहे. त्यानंतर मस्त फर्निशिंग केलेलं आहे. कंट्रोल सिस्टम आणि स्विचेसेस, ऑटोमॅटिक गिअर, वॉल्वो स्टेअरिंग, डिजिटल ॲनालॉग्स. त्यानंतर बघा माईक अनाऊन्समेंटसाठी, CCTV कॅमेरास. त्यानंतर इथे डॉक्युमेंट ठेवण्यासाठी एक स्पेशल बॉक्स बनवलेला आहे. आणि मस्त आहे बघा, कम्फर्टेबल आहे आणि मस्त यूज आणि स्पेशियस वॉल्वोची कॅबिन तर भारी आहे. तर आजचे आपले गाडीचे चालक, नमस्कार. नमस्कार सर जी, आपका नाम सर. मेरा नाम शकील अहमद वारसी. और आपका गांव किधर? मेरा MP उज्जैन. तो ये डॉल्फिन में आपको कितना साल हो गया अभी गाड़ी चला के? डॉल्फिन में सर अभी मेरे को 4 महीने हो गए. 4 महीने हो गए. इसके पहले किधर थे? मैं हंस में नौकरी करता था. हंस में थे. जी वो तो लाजवाब गाड़ी है क्या? बराबर है. और डॉल्फिन वॉल्वो चलाने में कैसा है? वॉल्वो सर सब एक जैसी है. वॉल्वो तो वॉल्वो है, इंटरनेशनल कंपनी है. स्मूथ, कंफर्टेबल, बिल्कुल, राइडिंग बिल्कुल, वगैरह. बिल्कुल तो हाँ. ये हाँ, कार जैसी है. अच्छा अच्छा. और इसके लिए क्या लाइसेंस वगैरह अलग लगते हैं क्या सर, इसमें वॉल्वो ट्रेनिंग चलाने होती है के? 5 दिन की बेंगलोर में. अच्छा, बेंगलोर में ट्रेनिंग होती है. हाँ. और पे वगैरह सब टाइम पे रहता है वॉल्वो का. ये वाली बस की लंबाई कितनी है? 15.5 मतलब 15.5 मीटर. हाँ. और अभी ये डॉल्फिन ने कितना वॉल्वो अभी तक है इनके सर पास? अभी टोटल डॉल्फिन में 8 गाड़ियाँ हैं, लेकिन ये 6 गाड़ी अभी न्यू लेटेस्ट ली है. अच्छा. जिनमें वॉशरूम अवेलेबल है. तो टोटल 8 गाड़ी डॉल्फिन के वॉल्वो के है अभी फिलहाल तो. लेकिन ये 6 गाड़ी में वॉशरूम अवेलेबल है. अच्छा अच्छा, वॉशरूम है. वॉशरूम वाले. वॉशरूम है. और रूट क्या रहता है अपना मुंबई से बेंगलोर तक? मुंबई से बेंगलोर है. अपना फर्स्ट पॉइंट बोरीवली है. बोरीवली से स्टार्ट होगी अपनी गाड़ी. बोरीवली नेशनल पार्क. नेशनल पार्क. और ये टाइम क्या रहता है? 1 बजे का. 1 बजे का दोपहर को ना. दोपहर को. उसके बाद आगे आगे सर जोगेश्वरी, अंधेरी, साइन होती हुई वाशी. वाशी, अंधेरी, हाँ. पूरा. फिर अपना खाना खाने के लिए अपन भोपे गाँव सतारा के पहले कोहिनूर होटल पे रुकेंगे. अच्छा, उधर रुकते हैं. 7:30-8 बजे अपनी गाड़ी रुकती पहुँचती है. है डिनर के लिए. फिर वहाँ से डिनर. फिर मुंबई पुणे, फिर अपना सातारा, कराड, कोल्हापुर, फिर कर्नाटक बॉर्डर, एंट्री मार के निपानी, फिर सीधा बेंगलोर तक ना. और बेंगलोर का लास्ट स्टॉप क्या है? अपना बेंगलोर का सेंट्रल सिल्क बोर्ड है ना. सेंट्रल. उसके बाद पार्किंग में जाते गाड़ी. ये आपले पिकअप दादा. नमस्कार सर. सर आपका नाम? मेरा नाम अरबाज अजीज कामोदी. और डॉल्फिन ट्रैवल हाउस में आपको कितना साल हो गया पिकअप करके? कंपनी में पिकअप करके 5 साल हो 5 साल हो गया. 5 साल. इसके पहले कोई कंपनी में थे क्या? और नहीं, हमारा फर्स्ट कंपनी. अच्छा, डॉल्फिन से ही शुरुआत किया. तो आप पिकअप मुंबई से कहाँ तक करते हो? मैं मुंबई बोरीवली से लेके पनवेल तक पिकअप करता हूँ. पनवेल तक. हाँ, और ये गाड़ी बेंगलोर तक जाती है. और बुकिंग के लिए कॉन्टैक्ट नंबर्स वगैरह? अगर बुकिंग के लिए किसी को कॉल करना है तो ये मेरा नंबर है 9579933811, या फिर मेरा ऑफिस नंबर भी है 02269875555. आप ये नंबर पे कॉल करके बुकिंग कर सकते हैं. और ऑफलाइन और ऑनलाइन टिकट रेड बस ऑनलाइन के लिए ना बस वगैरह हमारी वेबसाइट है Dolphin सब Travel, सब उस वेबसाइट पे बुकिंग कर सकते हैं. अवेलेबल है. वाव, इंटिरियर बघा. इंटिरियर डॉल्फिन मल्टी एक्सेल वॉल्वो 9600S 40 स्लीपर बेडची ही गाडी. 2x1चा कॉन्फिगरेशन. खालची मॅटिंग बघा किती नीट अँड क्लीन आहे. त्यानंतर वरती बघा फर्निशिंग, LED लाईट्स, डॉल्फिनची बॅचिंग, किती सुंदर इंटिरियर आहे मल्टी एक्सेल वॉल्वो 9600Sचा. आणि बघा इथे फायर एक्स्टिंग्विशर जे की एमर्जन्सी सर्व्हिस ही उपलब्ध आहे. पॅसेंजरकरिता डॉल्फिन ट्रॅव्हल्सनी स्लीपर बॅडमध्ये कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते चला पाहूया. तर बघा 2x1चा कॉन्फिगरेशन आहे. क्लीन अँड नीट बेडशीट डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस. इथे बघा पिलो आहे वॉल्वोचा, एकदम सॉफ्ट आणि मुलायम आहे. बॅकरेस्ट डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस. हेडरेस्ट वॉल्वो. चार्जिंग पॉईंट. त्यानंतर वॉटर बॉटल होल्डर. चार्जिंग पोर्टचा ऑप्शन. त्यानंतर बघा मोबाईल होल्डर स्टँड. मध्ये आहेत बघा पडदे. 2 अननोन पर्सन असतील त्यांना प्रायव्हसीसाठी इथे पडदे दिलेले आहेत. रीडिंग लाईट्स, AC वेंट बघा. त्यानंतर सामान ठेवण्यासाठी रॅक आणि नीट अँड क्लीन ब्लँकेट्स. व्हाईट कलरचे पडदे आहेत सर्वीकडे. आणि सर्व जे क्लासेस आहेत ना या वॉल्वोमध्ये ब्रेकेबल आहेत.
एमर्जन्सीमध्ये हॅमरनी ब्रेक करायचे आणि एस्केप करायचे. तर असे ॲम्युनिटीज दिलेले आहेत डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊसने पॅसेंजरकरिता. आता मी तुम्हाला टॉयलेट दाखवतो. तर टॉयलेट कुठे आहे ना हे आपण पाहूया. तर इथे बघा एमर्जन्सी एक्झिट आहे, एमर्जन्सी एक्झिट इथेच आपल्याला फॉलो करायचं आहे. तर असं बघा वरतून खालती जायचं आहे बघा. असं खालती उतरल्यावरती आहे ना हा आहे भला मोठा एक एमर्जन्सी एक्झिट एस्केपसाठी. आणि या एमर्जन्सी एक्झिटच्या बाजूलाच इथे बघा टॉयलेट आहे. हे बघा जेंट्स अँड लेडीज. आणि हा पुश करायचा आपल्याला. हे बघा फोल्डेबल डोर आहे याचा. हे बघा हे असं आपण पुश केल्यावरती इथे टॉयलेट आहे बघा. नमस्ते भाई. नमस्ते। भाई तुम्हारा नाम सैयद शुएब भाई और गांव किधर आपका? बेंगलोर बेंगलोर में. बेंगलोर सर। तो आप क्लीनर हो ना हाँ सर। ये गाड़ी में? हाँ सर। और ये गाड़ी का रूट अपना बोरीवली से बेंगलोर हाँ बराबर सर, ना? बराबर। तो आपको कितना साल हो गया अभी ये डॉल्फिन ट्रैवल हाउस में? इसमें आके 2 साल का करीब हो रहा है सर। 2 साल का करीब हो गया. हाँ। इसके पहले किधर थे? मैं इससे पहले मुंबई हैदराबाद चलता था भारत बेंच से। कौन सा गाड़ी? ये डॉल्फिन का ही है। अच्छा डॉल्फिन में ही. हाँ। और डॉल्फिन के अलावा कौन से गाड़ी में थे इससे और? पहले शर्मा में था। शर्मा में था तू और? शर्मा नेशनल अच्छा अच्छा मतलब बहुत सारा गाडी का एक्सपिरियन्स आहे तेरे को हाँ, ॲज अ क्लिनिंग. हाँ सर। रेड बसमध्ये रिव्ह्यूज देखील बघा छान आहेत. 4.5चा रेटिंग आहे. 228 रेटिंग्स डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊसचे बघा. रेस्ट ऑफ हायजीन AC वगैरे पंक्च्युअलिटी सर्व चांगलं आहे बघा. 4.5ची रेटिंग आहे. 12:55 आणि आपली बस आता निघाली आहे नॅशनल पार्कमधून. तर गाडी ऑन टाईम आहे. हे बघा. अरे मेरे को छोड़ के किधर जा रहे हो? डॉल्फिन मल्टी एक्सेल. चला चला चला. All I want, me and you, been so long, been so long. Why you keeping me waiting? 1:36 आणि आपली गाडी आली आहे बघा कुठे बँड्राला. तर बँड्राला पण पिकअप पॉईंट आहे. मैसेज आया ही नहीं. आज मैं रिफ्रेश किया ना, रिफ्रेश करके देखा तुम्हारा booking है. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बस तो मेरे को टी-शर्ट के पहले लाके दे. कब जा रहे हो सुबह? 25 या 26. 2:05 आणि आपण आलो आहोत चेंबूरला. तर चेंबूरला पण बोर्डिंग पॉईंट आहे. आणि इथे तुम्हाला मी डॉल्फिनचं बुकिंग ऑफिस दाखवतो आहे बघा. मुंबईचं मेन ऑफिस आहे चेंबूरचं. डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस डॉल्फिन शॉप नंबर 3. हे बघा डॉल्फिन KKRTC शाहपुर मुंबई पुणे शहापूर. मेरे को फोन लगा. मेडिकल इंश्योरेंस दे रहे हैं. बेंगलोर जाके आने तो 4,000 भाई गाड़ी हटाना पड़ेगा. भारत येल्लो कलर. नाइक नाइक वाले ने एक लिया. पहले आत्माराम पहला हे बघा डॉल्फिन हैदराबाद. हैदराबाद गाडी आहे. वाशीला थांबली आहे गाडी. तर इथे बघा डॉल्फिनची हैदराबादची बस स्पॉट झालेली आहे. त्यानंतर बघा नॅशनल लवडेल बेंगलोर. ही बघा VRL विजय आनंद.
से खत्म कर VT विजया, VT वेनस, किधर चलता है ये हेल्पलाइन किधर है VT वेनस व्हाइट कलर, व्हाइट येल्लो, न्यू वेनस. सिटिंग स्लीपर 3:08 आणि आपण आलो आहोत कामोटेला. बैंगलोर तर बघा कामोटेला पण बोर्डिंग पॉईंट आहे 1350 जो तुम बोल रहे हो ना 1350 लास्ट का लो है. आणि पुढे बघा MSRTCची ई शिवनेरी इलेक्ट्रिक ऑलेक्ट्रा AC बस आहे बघा कामोटे. चलो बाय 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 बाय. चला आता आपण यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे पकडून थेट पुणे, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक सरळ सरळ. पुढे बघा ऑरेंजची गाडी आहे, व्हाईट कलरची गाडी आहे ऑरेंज. आता या गाडीचा रूट आपल्याला का अंदाजा नाही आहे, मला कमेंटमध्ये सांगा. ऑरेंज बघा किती सुंदर गाडी दिसते, व्हाईट कलर. ऑरेंज ट्रॅव्हल्स, वा सुंदर. आपल्याला आता पहिला बोगदा लागलेला आहे. पाटण भातन टनल. हे बघा मस्त. परत एक बोगदा लागला, पण हा बोगदा छोटा आहे. मडप टनल. संपला पण. 3:41 आणि आपण आहोत खालापूर टोल नाका. मस्त बघा, मध्ये पाऊस लागला बघा मस्त. ही बघा विनस परत भेटली आपल्याला. बऱ्यापैकी पाऊस लागला इकडे. कनेक्टिंग लिंक. 80ची स्पीड लिमिट आहे. वाव, खूप भारी खूप भारी. वरती लाइटिंग्स बघा किती भारी केलेत. आणि मस्त ना, साफसुथरं आहे, नीट अँड क्लीन आहे बघा. 80ची स्पीड लिमिट. वाव, हे बघा वाव, जबरदस्त. काय लुक्स आहेत, मस्त मस्त. मिसिंग लिंक, वाह किती भारी फील येतं इकडे आल्यावरती. मस्त एकदम कडक. तर आता आपण दुसरा बोगदा प्रवेश करणार आहोत. तर बघूया आहे किती मिनिटात हा बोगदा आहे. तर बघा आता मी टायमर लावतो. 3:53 आहेत. तर हा जो दुसरा बोगदा आहे ना, हा खूप मोठा बोगदा आहे. बघा किती सुंदर दिसतोय.
वेलकम टू कनेक्टिंग लिंक. हे बघा 3:53 आपण एंट्री केली आहे. मस्त काम केलेलं आहे एकदम. वरती लाइटिंग्स आहेत, साईडला बॅनर्स लावलेले आहेत. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. पुढे बघा SP ची गाडी आहे, साई पूजा. आणि आता ही गाडी वेनसवाल्याने विकत घेतली बघा. SP साई पूजा आता वेनस टुरिझमवाल्याने विकत घेतली. आणि अजूनपर्यंत आपला काय हा बोगदा संपलेला नाही आहे. 4:01 आणि आपलं कनेक्टिंग लिंक संपलेलं आहे. 3:53 एंट्री केली होती. 4:01 म्हणजे 8 मिनटं गेले. 10 किलोमीटर 8 मिनटात कव्हर केलं आपल्या डॉल्फिन वॉल्वोनी. शिवनेरी गावलेली असा बघा. गाडीची कंडिशन तर वाईट आहे. बॅक साईड तर सर्व गेलेलं आहे. वॉल्वो 9400 महाराष्ट्र स्टेट रिजनल ट्रान्सपोर्ट. मिसिंग लिंक आणि कनेक्टिंग लिंक थोडं म्हणजे अलग काहीतरी फील आलं. खूप भारी वाटलं. 10 किलोमीटरचा दुसरा बोगदा होता. लेंदी बोगदा होता. तर खूप भारी काम केलेलं आहे बोगदाचं. तर मिसिंग लिंक आणि कनेक्टिंग लिंक आहे ना, मला खूप भारी वाटलं. 4:20 आणि आपण आहोत तळेगाव टोल प्लाझा. तर बरी आली गाडी बघा. 4:20 21 मिनटं गाडी आहे ऑन टाईम. आणि आपले जे ड्रायव्हर साहेब आहेत यांची ड्रायव्हिंग तर प्रोफेशनल आहेतच. आणि मस्त ना लेन एकदम डिसिप्लिनमध्ये चालवतात. किती महिन्यानंतर आलोय मुंबई पुणे. किती भारी वाटतंय बघा. मस्त क्लायमेटसुद्धा आहे ना मस्त. थोडा असं रेनी वेदर झालेलं आहे. बरं वाटलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवे बघतोय खूप महिन्यानंतर. 4:37 आणि आपण प्रवेश केला आहे पुण्याला. पुढे बघा शिवनेरी. वॉल्वो 9400 बहुतेक तीच गाडी आहे. आणि पुण्याला गावली बघा आपल्याला जिंग बस मॅक्स. ब्लॅक कलरची गाडी आहे बघा. हे बघा मल्टी एक्सेल जिंग बस मॅक्स. वाह जबरदस्त. पर्पल ट्रॅव्हल्स ही पण मल्टी एक्सेल आहे. 9600S पर्पल. पुण्याला मिळाली ट्रॅफिक. मोठी लाईन आहे. हे बघा आपण आहोत नॅशनल हायवे 48. सातारा 123 किलोमीटर आणि बंगळुरू 855. अप्पू घर पुण्याचं आपलं घर. रिक्षावाल्याला लावलंय प्रमोशन. 4:53 आणि आपण आहोत हिंजेवाडीला. तर हिंजेवाडीला यांचं ऑफिस आहे डॉल्फिनवाल्यांचं. आणि बोर्डिंग पॉईंटसुद्धा आहे. हे बघा पुण्यातले रिक्षा. पुण्याचा मुसळधार पाऊस. धो पाऊस.
हमारी भाषा में एक भाषा होता था वह, मगर वो बात बोलने के लिए डेयरिंग नहीं है मेरे को. पुण्यातला पाऊस बघा, हायवेवरतीच पाणी भरलेलं आहे बघा. बाप रे. नदी बघा, नदी हायवेवरती. बाप रे. अरे रे रे रे, काय सीन झाला. बाप रे बाप. पाऊस पडला आणि हायवेवरती नदी झाली. बाबा 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 बाबा. रेडिगो, हे बघा रेडिगो बस, अहमदाबाद बेंगलोर. न्यू कात्रज टनल 1458 मीटर्स. हॅलो हॅलो. हां चिखल भाई, चिखल भाई. पुणे सातारा हायवे आणि पूर्ण पावसाने भरलेलं आहे. साताराच्या रस्त्याक आपल्याक आत्माराम गो मडगावची गाडी गावलेली असा. आत्माराम, भारत बॅन्स, गो बस. बरं वाटला मडगावची गाडी. वाया गगनबावडा. आत्माराम, भारत बॅन्स, गो बस. आत्माराम द प्रीमियम क्लास. चकचकीत गाडी एकदम. फ्लिक्स बस बँगलोर, ऑपरेटेड बाय जयश्री ट्रॅव्हल्स. पूर्ण ग्रीन कलरची गाडी आहे. भारत बॅन्स. चला, आपली गाडी ओव्हरटेकिंग करणार आहे फ्लिक्स बसला. हे बघा फ्लिक्स बस. बारिश है क्या? हाँ. तो अंकल मौसम में ना अंकल एक ही दिन मतलब एक ही गाड़ी में लगा था वहाँ पे बस, और रूट का हरण डलवा हमने तो। वो तो ओरिजिनल बैठा हुआ गाड़ी में 1800 नंबर पे. हाँ, डिनर ब्रेक 20 मिनट का है. खाना खाने के लिए 20 मिनट गाड़ी रुकने वाला है. अपना मोबाइल पर्स जो भी है अपना अपना संभाल के लेके जाए अपना अपना. 7:15 आणि आपली डॉल्फिन मल्टी एक्सेल वॉल्वो रेस्ट स्टॉपला आलेली आहे साताऱ्याला. हे बघा कोहिनूर फूड पार्क. इथे आता डिनर टाईम आहे आणि बाजूला बघा नकोडा आहे. तर दोनच गाडी आहेत, एक नकोडा आणि आपली डॉल्फिन वॉल्वो. आणि आजचा रेस्ट स्टॉप कोहिनूर फूड पार्क. पोट भरून जेवलो. हॉटेल नीट अँड क्लीन आहे. जेवण मस्त झणझणीत होतं, रिजनेबलच आहे. आणि या हॉटेलमध्ये एक गोष्ट मला खूप चांगली वाटली, जे वॉशरूम होते ना ते नीट अँड क्लीन होते. डॉल्फिन ट्रॅव्हल हाऊस नाईट व्ह्यू. वा सुंदर, एक नंबर.
इंटिरियर कॅबिन व्ह्यू एकदम लाइटिंग केलेली आहे ब्ल्यू कलरची. त्यानंतर कॅबिन बघा मस्त सुंदर आणि आपले ड्रायव्हर साहेब पण चेंज झालेले आहेत. आणि इंटिरियर बघा. मी शकील भाई गाड़ी चलाने वाले हो हाँ बरोबर ना. बराबर. किधर तक चलाने वाले हैं? जब तक नींद नहीं आई उन्हें. 8:26 आणि आपण आहोत सातारा कराड हायवे. ती बघा फ्लिक्स बस गेली. आय लव करा. आय लव कराड. कराड वृंदावन सिटी हॉटेल सफायर. झिंगझिंग गाडी कराडमध्ये सापडली. झिंगझिंग गाडी. टायरमध्ये बघा हिरोईन आहे कुठली तरी. झिंगझिंग. पेट नाका मिरज 54 किलोमीटर, सांगली 46, ईश्वरपूर 3 किलोमीटर आणि कोल्हापूर 47 किलोमीटर. दहा वाजून 12 आणि आपण आहोत किनी टोल प्लाझा कोल्हापूर. चला उघडलं पण फटाफट. आभारी आहोत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र बॉर्डर. आणि आपण आता प्रवेश करणार आहोत कर्नाटकाला. महाराष्ट्र चेकपोस्ट. आणि हा चेकपोस्ट पार केल्यावरती कर्नाटक रिजन. स्टँड बायला बघा अजून बघा पास झाली. चला वेलकम टू कर्नाटका. आणि आपण कर्नाटकाला प्रवेश केलेला आहे. कर्नाटक रिजन. निपाणी 19 किलोमीटर, बेळगाव 91, बँगलोर 593. डिझेल भरण्यासाठी आली आपली गाडी. डॉल्फिन मल्टी एक्सेल वॉल्वो डिझेल भरण्यासाठी. हे बघा पेट्रोल पंप कर्नाटक निपाणी. HP पेट्रोल पंप निपाणी कर्नाटका. आणि आपली डॉल्फिन वॉल्वो. सर्व बघा मोठे मोठे ट्रॉल्या आले डिझेल भरण्यासाठी. निपाणी बेळगाव हायवे. पुढे बघा मस्त एक लक्झरी बस आहे व्हाईट कलरची. त्याचे जे LED आहेत ना बॅक साईडचे एकदम क्लासिक आहेत. एकदम क्लासिक लुक आहेत. आणि वरती बघा
जे मिररचं सेक्शन आहे ना तिथे लाईट म्हणजे ब्रेक लावल्यावरती बघा पिंक लाईट येते. आतलं इंटिरियर मस्त केलं आहे ते बघा, ते बघा, बघितलं. गाडीचं नाव समजत नाही काय आहे ते. मस्त गाडी आहे व्हाईट कलरची. आणि पुढे एक्सप्रेस लाईन आहे मल्टी एक्सेल. ही बघा ती गाडी कनका पॅकेजची गाडी वाटते बहुतेक. आणि बघा बँगलोर एक्सप्रेस लाईन. मल्टी एक्सेल. वाह जबरदस्त. कहाँ पहुँचा तू? हटरगी टोल प्लाझा. हटरगी टोल प्लाझा. वेलकम टू हटरगी. एक वाजून 3 मिनटं आणि आपण आहोत बेळगावला. बेळगाव. प्लीज यार भाई पहले लाइन पे उनको ले, पहले उनको फोन लगाओ. विधानसभा बिल्डिंग बघा किती मोठी आहे. कर्नाटक. सुगामा ट्रॅव्हल्स. ही बघा ऑरेंज कलरची गाडी सुगामा. रेश्मा ट्रॅव्हल्स. एअर कंडिशनर स्लीपर सुपर बस प्रीमियम. सकाळचे 5:30 आणि आपण आहोत बेंगलोर हायवेला. सहा वाजून 32 मिनटं आणि आपण आहोत बँगलोर सिराला. तर शुभ सकाळ. KSRTC आणि पुढे बघा एक्सप्रेस लाईन. एक्सप्रेस लाईन.
टुमकूर टोल नाका, टुमकूर. पॉश आहे रे हा टोल नाका. चला व्हॅलिड. आपल्या गाडीने घेतलाय टी ब्रेक मॉर्निंग. हे बघा श्री मंजुनाथ प्युअर वेज हॉटेल, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, ज्यूस आणि चाट्स, फॅमिली रेस्टॉरंट. तर टी ब्रेकसाठी थांबली गाडी 15 मिनिटाला. हॉटेल श्री मंजुनाथा, दाबसपेठ, बँगलोर. सकाळी सकाळी नाश्ता आलेला आहे बघा. इडली आणि मेदूवडा, बँगलोर स्पेशल. वा वा वा, सकाळचा नाश्ता अरे ट्रॅफिक जाम आहे बघा. मस्त सकाळचा फ्रेश नाश्ता. बँगलोरची ट्रॅफिक पहाटेची. सर्वजण निघाले कामासाठी. सेम मुंबईसारखीच गत आहे इथे पण. पिच्छे पिच्छे मारे आम्ही किशोर ट्रक वाले को मारा. सुगामा तर झालंय काहीतरी. काच पडली आहे रे. अरे रे रे रे, गाडीचं बघा पुढचं गेलंय. अरे रे 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 रे, ॲक्सिडेंट झाला. इंटरसिटी स्मार्ट बस ऑपरेटेड बाय एलकेअर, स्पॉटेड इन बँगलोर. नऊ वाजून 7 मिनिटं आणि आपण आहोत यशवंतपूर. यशवंतपूर. गाडी हॉटेल को रुकते ना बरोबर 8:30. 9 वाजून 42 मिनिटं आणि आपण आहोत स्टॉप. तो म्हणजे आनंदराव सर्कल, मॅजेस्टिक. मॅडम ಅದು ಎರಡು ಗಾಡಿ ಏನಾಯ್ತದು ಅದು ಬಸ್ ಏನಾಯ್ತು गव्हर्नमेंट बस डेपो. बघा किती सारे बसेस आहेत बँगलोरचे. सर्व गव्हर्नमेंट बसेस ही बघा लाईनीत लागली आहे. गव्हर्नमेंट बसेस. 11 वाजून 9 मिनिटं आणि आपण आहोत सेंट्रल सिल्क बोर्ड. लास्ट स्टॉप, शेवटचा स्टॉप डॉल्फिन ट्रॅव्हल्स यांचा. 11 वाजून 9 मिनिटांनी आली. शेवटचा स्टॉप होतं सेंट्रल सिल्क बोर्ड. मी तिथे उतरलो नाही. मी चाललो आहे पुढे पार्किंगला. बघतो तिथे कोणकोणते बसेस पाहायला भेटतात. तर बघा आपण पार्किंगला आलो आहे. तर हे बघा कलाडा नावाची गाडी आहे इकडे. त्यानंतर इंटरसिटी आहे. कलाडाची ग्राफिक बघा भारी आहे. बघा इंटरसिटी आहे. त्यानंतर हिलक्स, ग्लोबल, भरपूर साऱ्या गाड्या आहेत. तर बघ या साईडला पण गाडी आहेत. कुठली आहे ही? मल्टी एक्सेल, परवीन ट्रॅव्हल्स. त्यानंतर KMRL, RKK, भरपूर सारे बसेस आहेत इथे. बघा RKKची मल्टी एक्सेल आहे परत. तर फायनली मी बँगलोरला पोचलोच सुखरूप. हे बघा आपली डॉल्फिन. आणि ही डॉल्फिन या पार्किंगमध्ये लागली आहे. हे बघा ही कलाडा आहे ना, कलाडा ही केरलाची गाडी आहे. हिचे ग्राफिक्स बघा किती सुंदर आहेत. ही बघा. आणि ही कलर पण बघा, ब्ल्यू कलर. हे बघा मस्त. म्हणून मी पार्किंगला आलो होतो तुम्हाला दाखवण्यासाठी की कोणकोणते बसेस आहेत. ही आपली डॉल्फिन. त्यानंतर कलाडाचे भरपूर सारे गाड्या आहेत.
मस्त पार्किंग आहे, नीट अँड क्लीन आहे आणि बघा सर्व मल्टी एक्सेल पण लागलेले आहेत. 1100 किलोमीटरची जर्नी आपली पूर्ण झालेली आहे बोरिवली ते बँगलोर. तर काही दिवस मी आता बँगलोरलाच आहे. मुंबई आणि बँगलोरचं क्लायमेट सेमच आहे, गरमी गरमी गरमी, नो पावसाळी. प्रवासामध्ये मुंबई ते बँगलोरला पाऊस भेटला तो म्हणजे पुण्याला धुमाकूळ पाऊस पडला, त्यानंतर प्रवासामध्ये कुठेही पाऊस पडला नाही. आता बँगलोरला सुद्धा मुंबईसारखंच क्लायमेट आहे, हॉट आणि गरमी गरमी गरमी. डॉल्फिन वॉल्वो यांचे स्टाफ फ्रेंडली आहेत. शकील भाई आणि समीर भाई यांची ड्रायव्हिंग आहे ना खूप जास्त एक्सपिरियन्स आणि अनुभवी खिलाडी आहेत. तुम्ही जर फर्स्ट टाईम बँगलोरसाठी प्रवास करताय किंवा या बसने तुम्ही कधीच प्रवास केला नाही तर मी रिकमेंड करतो, हायली रिकमेंड करतो, एकदा तरी या बसने प्रवास करा. गाडी पूर्णपैकी स्मूथ आणि कम्फर्ट आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी रॅड बस आणि ऑफलाईन बुकिंगसाठी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळून जाणार. तुम्हाला आजची ही माझी जर्नी कशी वाटली बोरिवली ते बँगलोर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ट्रॅव्हल जर्नीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.